नमस्कार मित्रहो, मी डॉक्टर BS भोसले, MD होमपॅथ, डायरेक्टर ऑफ आशा होमपॅथी. मित्रहो, व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण ह्या पूर्ण 2-2.5 महिन्यामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ टाकत आहे, फेसबुक चॅनलवर बरेच व्हिडिओ टाकत आहे आणि तुमचा खूप छान प्रतिसाद त्याला मिळत आहे. त्यात बरेच कमेंट्स येतात, लाईक्स येतात. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. कमेंट्समध्ये बऱ्याच लोकांनी असं बरेच प्रश्न आम्हाला विचारले. त्यातले काही प्रश्न असे की हा सर, करोना कधी संपणार किंवा करोनामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि करोनानंतरचा आयुष्य कसा असेल, असे बरेच प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात पडलेले आहेत. हा जो करोनाचा अनुभव आहे, हा अनुभव बहुतेक आपल्या सर्वांनाच पहिल्यांदा आहे. लॉकडाऊनचा अनुभव सुद्धा पहिल्यांदाच आहे. म्हणजे मला वाटत नाही की ह्या पाठीमागच्या 100 वर्षामध्ये कधी लॉकडाऊन झाला असेल देश आपला, किंवा आपण प्रत्येकजण आपल्या घरात बसलो असेल. पण ह्या करोनाच्या निमित्ताने आपण आपल्या घरात बसलो आणि बऱ्याच गोष्टी काही करता आल्या नाहीत. बरेच उद्योगधंदे थांबले, स्लो झाले. शाळा कॉलेजेस बंद पडले, पिक्चरचे थिएटर्स, मॉल बंद पडले. लोकांना भेटणं, आपल्या नातेवाईकांना भेटणं, मित्रपरिवारांना भेटणं, गावात दुसऱ्या गावात जाणं, हे सगळं थांबलं. ह्या एका छोट्याशा न दिसणाऱ्या व्हायरसने केलं. ह्या दरम्यान 2 महिन्याच्या कालावधीमध्ये मी माझे व्हिडिओज तयार केले आणि बरेच माझे पेशंट्सला मी औषधं दिली, प्रिव्हेंटिव्ह औषधं दिली. काही माझ्या पेशंट्सला, माझ्या इथल्या पोलीस प्रशासनाला आणि बऱ्याच लोकांना दिले सुद्धा. पण सायमल्टेनियसली मी काही वाचनही करत होतो. वाचन करत असताना छत्रपतींनाही वाचलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे काही बुक्स पुस्तक वाचले आणि त्यातला एक प्रसंग मला खूप असा भावला. ऑफकोर्स की महाराजांचे प्रत्येक प्रसंग भावनासारखेच आहेत, पण त्यातला एक प्रसंग जो पन्हाळगडाचा, तो प्रसंग मला आत्ताच्या परिस्थितीला खूप सिमिलर वाटला आणि तो मला तुम्हाला शेअर करावासा वाटतो. पन्हाळगडावर महाराज होते आणि त्यावेळेला सिद्धी जोहरनी पन्हाळगडाला वेढा घातला होता. स्ट्रॉंग वेढा घातला होता. हलता हलत नव्हता सिद्धी जोहर, तिथून जाता जात नव्हता. वर्षभर सिद्धी जोहरनी पन्हाळ्याला वेढा घातला होता. महाराजांना खाली येता येत नव्हतं. महाराजांच्या सैनिकामध्ये एक सैनिक होता शिवा काशीद नावाचा. तो डुप्लिकेट शिवाजी महाराजांसारखा दिसत होता. म्हणजे प्रत्येक सैनिक त्याला शिवाजी महाराजांकडून चिडवायचे. आणि जेव्हा राजाला कळालं की हा सेम आपल्यासारखा दिसतो, त्यावेळेला एक युक्ती सुचली. ती युक्ती अशी केली की शिवा काशीदला सगळा महाराजांचा ड्रेस घातला, पोशाख घातला आणि महाराजांसारखा तयार केला. आणि त्यावेळेला 2 पालख्या निघाला आल्या. शिवा काशीदला पूर्णपणे माहीत होतं की ज्या वेळेला आपण सिद्धी जोहर आपल्याला पकडेल किंवा आपलं खरं रूप त्याच्यासमोर येईल, त्यावेळेला डेफिनेटली आपण मरण जाणार. हे सगळं माहीत असताना सुद्धा शिवा काशीद त्या सगळ्या गोष्टीला तयार झाले. कारण महाराजांच्यावर तसे प्रेमच होतं. 2 पालख्या निघाल्या. महाराजांची पालखी एका ठिकाणी निघाली आणि शिवा काशीदची पालखीला पकडलं आणि शिवा काशीदला पकडून सिद्धी जोहरकडे घेऊन आले. सिद्धी जोहर थोडासा अफजल खानाचा अंदाज होता पाठीमागचा, त्यामुळे सिद्धी जोहरने ती तलवार काढली आणि त्याच्या मानेला लावली, म्हणजे इथे लावली आणि त्याला असं विचारले. ते विचारत असताना त्या सिद्धी जोहरचा कोणतरी शिपाई येतो आणि सिद्धी जोहरच्या कानात सांगतो, हा शिवाजी महाराज नाही आहे, हा कोणतरी वेगळाच आहे. त्याला असं तलवार घेतली असतो आणि माने लावलेली असते तलवार, आणि त्याच वेळेला विचारतो, बोल शिवाजी कुठे आहे? तर शिवा काशीद काय म्हणतात, शिवाजी महाराज आपल्या दिशेला निघून गेले, तिथं त्यांना जायचं होतं ते निघून गेले. असं म्हटल्यानंतर तो आपला सिद्धी जोहर चिडतो आणि तीच तलवार त्याच्या नरड्यात खूप असतो. मित्रहो, शिवा काशीदला पूर्णपणे माहीत होतं की ज्यावेळेला आपण असं करू त्यावेळेला आपण मरण जाणार, आपण नसणार इथे. तरीसुद्धा शिवा काशीद तिथे गेले. आताची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. हा सिद्धी जोहर जो आहे, हा व्हायरससारखा काम करायला आहे. हा करोना व्हायरससारखा आहे. हालता हलेना, जाता जाईना, प्रत्येकजण प्रयत्न करतात पण काय हालत नाही. आणि जे शिवा काशीद आहेत, हे आपले आताचे कोण आहेत? आपलं पोलीस प्रशासन, आपले डॉक्टर्स, आपले नर्सेस, आपली परिचारिका, आपले महानगरपालिकेचे कामगार वर्ग, हे सगळे जण
शिवाकाशीसारखं काम करत आहेत. म्हणजे यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण असे रस्त्यावर आलो किंवा आपण असे पेशंट्स बघायला आलो तर प्रत्येकाला माहिती आहे की आपल्यालाही व्हायरस अफेक्ट करू शकतो, आपल्यालाही कोरोना होऊ शकतो, आपण यात मरण पाहू शकतो. तरीसुद्धा आपल्यासाठी, आपल्या देशासाठी ही सर्व लोक, डॉक्टर, परिचारिका, नर्सेस, पोलीस फोर्स, महानगरपालिकेचे सगळे कामगार वर्ग, सगळेजण आपल्यासाठी लढत आहेत. मित्रहो, ह्यांना खरोखर खूप रिस्पेक्ट दिला पाहिजे. आपण खूप मनापासून त्यांना मी सलाम करतो, नमस्कार करतो. आता विषय येतो की हा करोना संपणार कधी आणि करोनाबरोबर आपण कसं राहायचं. बघा की हा करोनाने फक्त नाव बदलले, त्याच्या व्हायरसचं फक्त नाव बदललं आहे. ह्याच्या अगोदरसुद्धा असे बरेच व्हायरसेस येऊन गेलेत आणि ह्याच्यानंतरसुद्धा व्हायरस येत राहतील. म्हणून आपण किती घाबरायचं. आणि लॉकडाऊन हे आन्सर आहे का ह्याचं. लॉकडाऊन किती काळ करणार आपण. आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि आपलं केंद्र सरकार इतक्या चांगल्या पद्धतीने हे सगळं राबवत आहे, त्यांनाही माझ्याकडून नमस्कार. ॲक्च्युली आपल्याला ह्या करोनाबरोबर किती दिवस राहायला लागणार माहीत नाही. करोना कधी जाणार माहीत नाही. मग करोनाबरोबर असताना आपण कसं राहायला पाहिजे. मित्र, हा लॉकडाऊन कदाचित आता महिन्या 2 महिन्यात लॉकडाऊन संपेल आणि त्यावेळेला आपण सगळेजण लोक परत आपल्या रुटीन लाईफला लागेल. पण हा करोना त्यावेळेला नसणार आहे का. करोना त्यावेळेला असणार आहे. मग करोनाबरोबर आपण कसं राहायचं. ही तर थोडी आता डिसिप्लिनची वेळ आहे. म्हणजे आता आजपर्यंत जे गव्हर्नमेंटने आपल्याला सांगितलेलं आहे, सोशल डिस्टन्सिंग थोडा पाळला पाहिजे, थोडंसं सॅनिटायझर वापरलं पाहिजे, तोंडाला मास्क लावला पाहिजे, ह्या गोष्टी थोड्या दिवस पाळायला लागणार आपल्याला. पण ह्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्या गोष्टी करून कोरोना थांबणार आहे का किंवा कोरोना इन्फेक्शन होणार नाही का. हे सगळं जे कोरोनाचा जो खेळ आहे हा सगळा आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर आहे. रोगप्रतिकारशक्ती, त्याला इम्युनिटी म्हणा, हे सगळं हा सगळा खेळ जो आहे तो इम्युनिटीचा आहे. हा करोना आता बाहेर आहे आणि आपण आत आहोत, किंवा करोना हा आज डॉमिनेटिंग करतो आपल्यावर आणि आपण त्यासमोर वीक आहे म्हणून हा करोना स्ट्रॉंग आहे. पण करोनापेक्षा आपण जर स्ट्रॉंग झालो तर करोना आहे काय नाही काय. मग ते स्ट्रॉंग होण्यासाठी काय केलं पाहिजे. थोडं आपली लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे, थोडंसं डिसिप्लिनमध्ये आलो पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट आपले खाण्यापिण्याच्या सवयी. म्हणजे आपण आपला खाण्याच्या नियमात आपण राहिलो पाहिजे. पौष्टिक आहार खाल्ला पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपण एक्सरसाइज केला पाहिजे. म्हणजे झालं शरीराचं. म्हणजे शरीराला खाणं पिणं चांगलं पाहिजे, एक्सरसाइज पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मनाची पण आपण काळजी घेतली पाहिजे. ती कशी की चांगल्या काही गोष्टी वाचल्या पाहिजेत, इन्स्पिरेशनल पुस्तकं वाचली पाहिजेत, मोटिवेशनल स्पीकरांचे काही व्हिडिओज ऐकले पाहिजेत आणि चांगल्या लोकांच्यात राहिलं पाहिजे. ही झाली मनाचा एक्सरसाइज. ह्याचबरोबर जसा शरीराचा एक्सरसाइज असतो, मनाचा एक्सरसाइज असतो, तसाच अध्यात्माचा म्हणजे स्पिरिच्युअलिटीचा एक्सरसाइज पाहिजे, म्हणजे एनर्जीचा एक्सरसाइज पाहिजे. तो कसा करणार. जोपर्यंत तुम्ही एनर्जीशी कनेक्ट करत नाही तोपर्यंत तो एक्सरसाइज होत नाही. म्हणजेच काय, मेडिटेशन केलं पाहिजे. म्हणजे अगदीच जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर मी तुम्हाला असं फोन करतो. समजा तुमच्याकडे दिवसाचे 24 तास आहेत, तर 24 तासापैकी असं समजा की तुमच्याकडे 23 तासच आहेत. एक तास म्हणजे 60 मिनिटं ही तुमच्यासाठी ठेवा. त्या 60 मिनिटात तुम्हाला काय केलं पाहिजे. 20 मिनिटं आणि 20 मिनिटं असे तीन ह्याला फोडणी करायची. 20 मिनिटाचा शारीरिक एक्सरसाइज करा, 20 मिनिटं काही मोटिवेशनल ऐका, काही वाचा आणि बाकीचे राहिलेले 20 मिनिटं मेडिटेशन करा. हा ज्या वेळेला तिघांचा बॅलन्स असेल ना, फिजिकल लेवलचा म्हणजे शारीरिक लेवल, भावनिक लेवल आणि आध्यात्मिक लेवल, ज्यावेळेला बॅलन्स तुमचा स्ट्रॉंग होईल त्यावेळेला डेफिनेटली तुमची इम्युनिटी चांगली व्हायला लागेल. इम्युनिटी फक्त शरीराची नसते, इम्युनिटी शरीराची, मनाची आणि स्पिरिटची, म्हणजे त्याला एनर्जी म्हणतो आपण. ह्या तिघांची इम्युनिटी स्ट्रॉंग पाहिजे, तर कुठंतरी आपण एक चांगल्या लेवलला आपली हेल्थ नेऊ शकतो. नाही तर फक्तच आपण काय ते चांगलं खातो, बदाम खाल्ले, खारीक खाल्ले, हे खाल्ले म्हणून इम्युनिटी स्ट्रॉंग होते असं नाही. इम्युनिटी स्ट्रॉंग व्हायला मनही तितकंच कारणीभूत आहे. तर मित्र, ह्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने म्हणजे तुमच्या लाईफचा एक पार्ट बनला पाहिजे हा. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय इम्युनिटी म्हणजे काय असं भाजीपाल्यासारखं नाही आहे की आज गोळ्या खाल्ल्या की दुसऱ्या दिवशी इम्युनिटी वाढणार, असं होत नाही.
इम्युनिटीसाठी सुद्धा सातत्याने काम केलं पाहिजे. ते मराठीत म्हण चालते ना, तूप खाल्लं की रूप येत नाही. म्हणजे तूप आज खाल्लं की दुसऱ्या दिवशी रूप येत नसतं. तूप सातत्याने खायला लागतं आणि सातत्य कोणत्याही गोष्टीत असेल तर सक्सेस सुद्धा मिळतोच. मग इम्युनिटीसाठी सुद्धा जे काही मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, तो फॉर्म्युला तुम्ही जर अप्लाय केला सातत्याने, डेफिनेटली तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होणार. मग प्रश्न पडतो की होमिओपॅथीचा आणि इम्युनिटीचा रोगप्रतिकारशक्तीचा काय संबंध आहे. आता हा थोडा माझा विषय आहे. ॲज अ होमिओपॅथिक डॉक्टर मला सांगावं असं वाटतं की होमिओपॅथी शास्त्राचा सिद्धांतच आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवून आजाराला बरं करणं. नैसर्गिकरित्या जर आपली इम्युनिटी वाढत असेल, बरोबर, नैसर्गिकरित्या आपली इम्युनिटी वाढत असेल आणि त्या इम्युनिटी वाढवण्यासाठी काही औषधं लागत असेल तर ती औषधं म्हणजे होमिओपॅथिक औषधं. होमिओपॅथिक औषधं तुम्हाला एक कवच कुंडलसारखं काम करतं. कवच कुंडल म्हणजे काय की प्रोटॅक्टिव्ह लेअर तुमच्यात फॉर्म होतो. मग ती औषधं असंख्य आहेत होमिओपॅथीमध्ये, असे 1-2 औषधं नाहीत. आणि मला असं वाटतंय बऱ्याच वेळेला काय होतं की काहीतरी प्रसंग आला की आपण लोक लगेच धावतो. म्हणजे परत एक्झाम्पल देतो की तहान लागली की विहीर खोंदा लागतो आपण. पण तहान लागल्या कधी? आज. पाणी कधी पाहिजे? आज. विहीर आहे का? नाही. तसं व्हायरस आलाय आज, पण आज आपण सगळे वापरायला लागलो. काय इम्युनिटीचं औषध आहे का? काय प्रोटेक्शनचं औषध आहे का? काय हे आहे काय? काय ते आहे काय? नाही. सातत्याने काम केलं पाहिजे. त्यासाठी औषधोपचार म्हणून तुम्ही होमिओपॅथिक औषधं घ्या. तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर कॉलेजेस आहेत होमिओपॅथीचे आणि भरपूर होमिओपॅथिक डॉक्टर्स पण आहेत. त्यात क्लासिकल होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारे पण डॉक्टर भरपूर आहेत. प्रत्येकाने अगदी ठरवलं की तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली व्हायला पाहिजे तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडे काही निमित्त घेऊन जाता. निमित्त काय असेल? निमित्त सर्दी असेल, खोकला असेल, दमा असेल, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, मुळव्याध असेल, कुठलाही आजार हे निमित्त आहे. ते निमित्त घेऊन जेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडे जाता, होमिओपॅथी क्लासिकल डॉक्टरकडे, त्यावेळेला ते डॉक्टर पूर्ण तुमचा इतिहास घेतात, तुमची व्यक्तिरेखा आखतात आणि ज्या वेळेला ते व्यक्तिरेखेला औषध देतात ह्याचा अर्थच असा असतो की तुमच्या इम्युनिटीला औषध दिलं असतं. आणि ज्यावेळेला तुमची इम्युनिटीला औषध देतात, व्यक्तिरेखेला स्ट्रॉंग करतात, त्यावेळेला तुमचा निमित्त जे आहे ना आजाराचं तेही निघून जातं. तर मित्र हो, वेळेची वाट बघू नका. कारण आज व्हायरस आहे करोनाचा, येणाऱ्या काळात आणि कुठलेच व्हायरस येतील. पण त्यावेळेला आपण असं पळायचं का सगळीकडे? किंवा त्याच वेळेला असं करायचं का की आता कुठे इम्युनिटीची औषध मिळतील का? नाही. तुमची इम्युनिटीची औषधं आजपासून चालू करा. तुमच्या तब्येतीची काळजी तुम्ही आजपासून घ्या. कारण येणारा काळ कसा आहे आपल्याला माहीत नाही. इव्हन दो माझं सरकारला सुद्धा माझं निवेदन असं आहे, होमिओपॅथीला फक्त प्रिव्हेंटिव्ह औषध म्हणून तुम्ही हे करू नका. होमिओपॅथीला खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्या. कारण होमिओपॅथी जर चांगल्या पद्धतीने आपण समजलो आणि जर समाजात होमिओपॅथी सगळे जण घ्यायला लागले, होमिओपॅथिक औषध उपचार, तर डेफिनेटली हा करोना व्हायरसच नव्हे, असे असंख्य जर व्हायरस आले तरी आपल्याला कधी लॉकडाऊनची वेळ येणार नाही किंवा आपण कधी घरात बसणार नाही. तर मला असं वाटतं की ह्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे आपल्या इम्युनिटीसाठी. मला अनेक प्रश्न विचारतात बरेच लोक की सर आता हे इम्युनिटी बुस्टअपसाठी काय औषधं होमिओपॅथीमध्ये पण देत आहेत. आर्सेनिक आहे, कॅम्फर आहे, सेपिया आहे, वरायट्रम आहे, बरायोनी आहे, बरेच औषधं आहेत. हे कसे घ्यायचे किंवा कसं घ्यायची की नाही घ्यायचे? होमिओपॅथिक औषधं कोणत्याही स्तराला जाऊन तुम्ही घेऊ शकता. पण एक अट आहे की होमिओपॅथिक औषध घेत असताना एक डॉक्टरला विचारून, होमिओपॅथिक डॉक्टरांना चांगल्या विचारून त्या सल्ल्याने तुम्ही औषध घेत राहा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फरक पडेल. असंच मनाने घेऊ नका. नंतर होमिओपॅथी सायन्स हे एक अगदी महासागरासारखं आहे. म्हणजे महासागरामध्ये आपण जितकं डेप्थमध्ये जाऊ ना तितके आपल्याला मोती मिळतात. तसं होमिओपॅथी औषधं सुद्धा घेत असताना किंवा होमिओपॅथिक पेशंट बरं करत असताना, एस्पेशली मला होमिओपॅथिक डॉक्टर्सला आणि होमिओपॅथिक विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की जितके आपण आत जाऊ ना, गहिराईमध्ये जाऊ ना, तितके आपल्याला चांगले चांगले औषधं मिळतील आणि चांगले चांगले मोठमोठे आजार चांगल्या पद्धतीने बरे करता येतील. मित्र हो, विल पॉवर खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला हे जे आता आपलं लेक्चर जे आहे हे थोडं मला ह्या स्टोरीने संपवावंसं वाटतं. स्टोरी अशी आहे, एक मोठा डोंगर होता आणि डोंगरावर जाऊन असं झेंडा लावायचा होता आणि त्या गावातले, त्या शहरातले भरपूर लोक प्रयत्न करत होते त्या डोंगरावर जाऊन झेंडा लावायचा. कुणालाही जमत नव्हतं. सगळे लोक हरत होते. एक त्या गावातली गरीब महिला येते आणि त्या राजाला म्हणते, माझा मुलगा या डोंगरावर जाऊ शकेल आणि तो झेंडा लावू शकेल.
तर तो राजा म्हणतो की तुझा मुलगा तर 12-13 वर्षाचा आहे, कसं शक्य आहे, काय शक्य आहे, सगळं असे बरेच प्रश्न पडतात. पण तरी ती महिला म्हणते माझा मुलगा झेंडा लावू शकतो. परमिशन देतात आणि तो मुलगा झेंडा घेतो आणि जे सुट पळतो तो झेंडा लावतोच. भरपूर त्याचं कौतुक होतं, भरपूर त्याचं हे होतं. आणि त्याला ज्या वेळेला त्याचा सत्कार करणार असतात त्यावेळेला त्याच्या आईला प्रश्न विचारतात ते तिथले लोक की तुझ्या मुलाला इतका छान कसं तू तयार केलीस. त्याच्या आईचं उत्तर आहे का? आई म्हणते माझा मुलगा दोन्ही कानाने बहिरा आहे. माझा मुलगा दोन्ही कानाने बहिरा आहे, त्याला काय बाकीचं ऐकायला येत नाही. त्याला एकच माहीत होतं त्या डोंगरावर जाऊन तुला झेंडा लावायचा आहे. मित्र, आपण असेच राहिलो पाहिजे. आज सोशल मीडियामध्ये आजूबाजूला इकडं तिकडं भरपूर काय तुम्हाला कोरोनाबद्दल सांगत आहेत, पण तुम्हाला तुमचं मन काय ते सांगत आहे ना, मला कोरोना होणार नाही, मी स्ट्रॉंग आहे आणि मला हे स्ट्रॉंग होऊन मला जगायचं आहे. तो आवाज तुमचा तुम्ही ऐका. तो आवाज इम्पॉर्टंट आहे, कारण तुमची काळजी तुम्हीच घेणार. आणि तुमची काळजी जर तुम्ही घेतला तर डेफिनेटली तुमच्या फॅमिलीची काळजी तुम्ही घेणार. आणि एकदा फॅमिली तुमची स्ट्रॉंग झाली की आपलं गाव स्ट्रॉंग होणार. आणि गाव स्ट्रॉंग झालं की आपलं राज्य स्ट्रॉंग होणार. आपलं राज्य स्ट्रॉंग झालं की आपला देश स्ट्रॉंग होणार. तर मित्रांनो, देश स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुमच्या गावामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर्स कुठे आहेत शोधा. क्लासिकल होमिओपॅथिक डॉक्टर प्रॅक्टिस करायला शोधा आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या प्रकृतीची औषधं घ्या. आणि होमिओपॅथीला फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नाही, होमिओपॅथी अशी औषधोपचार पद्धती आहे की रोगप्रतिकारशक्ती वाढवून तुमचा येणारा कोणताही आजार, मग तो कोणताही व्हायरस असो, तो स्ट्रॉंगली तुम्ही त्याला फाईट करू शकाल. काळजी घ्या मित्र. नमस्कार. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं. ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियां तो कर उनका खैर मकदम. आती है आंधियां तो कर उनका खैर मकदम. तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं. ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. मेरा